पुढे बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची सुरक्षा यंत्रणा राम भरोसे चालल्याचं समजतंय। अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाजांना लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर हे निष्क्रिय असल्याचं समोर आलंय। कॅमेऱ्याला रिव्हॉल्वर ठेवून मंदिराच्या मेटल डिटेक्टर मधून एक भाविक आत आल्याचं समजतंय। तर कॅमेऱ्याला रिव्हॉल्वर असताना देखील सुरक्षा यंत्रणेनं त्याला अडवलं नाही आणि अंगझडती देखील घेतली नाही। धक्कादायक प्रकार आता समोर येतोय अंबाबाई मंदिरातील भाविकाकडून। डिटेक्टर हा व्हिडिओ समोर आलाय। अर्थ असा असतो, मेटल कुठला आपल्या हातात असा कडा पण असला तरी तो डिटेक्ट करून साऊंड करतो, पण सिक्युरिटीचं काम आहे। प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। रणजित, काय सांगाल या संपूर्ण प्रकाराबद्दल? तर सुट्ट्यांमुळे कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरामध्ये लाखो भाविक येताना आपल्याला पाहायला मिळत असतात। तर अंबाबाई मंदिराचे जे 4 द्वार आहेत, या 4 द्वारामध्ये मेटल डिटेक्टर बसवण्यात आलेलं आहे आणि हे निष्कामी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कारण आज सकाळी एक भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी मुंबईवरून आले होते, त्यांच्या कमरेला एक रिव्हॉल्वर होती आणि या मेटल डिटेक्टर मधून ते आत आले। मात्र पोलीस असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे जे कर्मचारी असतात त्यांनी त्याला चेक केलं नाही किंवा मेटल डिटेक्टरने सुद्धा कुठल्याही पद्धतीचा सिग्नल दिला नाही। ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली, त्यामुळे त्यांनी 4ही दरवाजातून आत येण्याचा प्रयत्न केला आणि हा अनुभव 4ही दरवाजातला एकच होता। त्यामुळं मंदिराच्या मुख्य मेटल डिटेक्टर जे लावण्यात आलेले आहेत ते कामाचे आहेत की नाहीत हा प्रश्न आता इथं समोर येतोय। आता खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे आता मंदिराची सुरक्षा चव्हाट्यावर आल्याने भाविकांनाही कुठला आपल्या हातात असा कडा पण असला तरी तो डिटेक्ट करून साऊंड करतो, पण